एका व्ह्यू साठी आलोय आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. किती भारी, किती सुंदर आहे. अरे काय, तुम्हाला पण स्वित्झर्लंड मधलं हे जर ऑफबीट ठिकाण व्हिजिट करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जगातल्या सर्वात सुंदर देशांपैकी एक देश म्हणजे स्वित्झर्लंड. आणि हो, खिसा खाली करणारा पण हाच देश बरं का. आज आमचा प्लॅन होता स्तूज या स्वित्झर्लंड मधल्या गावात जाऊन एक हाईक ट्रेल करण्याचा. झुरिक या मेन सिटी पासून साधारण 1 तासाच्या अंतरावर असणारं हे गाव. या गावात ना कार जाते ना कुठल्याही गाड्या जातात. झुरिक पासून स्तूजला जाण्यासाठी प्रत्येकी 30 CHF इतकं ट्रेन तिकीट आहे, म्हणजेच येऊन जाऊन 60 CHF. स्तूज हे उंचावरचं ठिकाण असल्या कारणानं इथं जाण्यासाठी एक वेगळी स्पेशल सर्व्हिस असते. स्तूज या विलेजला आम्ही जाणार आहोत आणि हे विलेज कार फ्री विलेज आहे. आणि माझ्या मागे फनिक्युलर रेल्वे आहे, जी स्टीपेस्ट फनिक्युलर रेल्वे इन द वर्ल्ड म्हणून ओळखली जाते. We wish you a good journey and a pleasant stay. तिथे गाई आहे. मागे पण चार. ही आहे रानात चरून आलेल्या गायींच्या पाण्याची व्यवस्था. जो व्ह्यू बघायला जायचंय तिथे जाण्यासाठी या चेअरलिफ्टची सोय होती. जिथून फनिक्युलर भेटते तिथूनच आपल्याला एक तिकीट भेटतं. त्या तिकीटमध्ये आपण फनिक्युलर, हे चेअरलिफ्ट, जाताना आणि परत पुन्हा येताना असं मिळून एकत्र तिकीट घेतलं जातं आणि त्याची किंमत 60 स्विस फ्रँक पर पर्सन अशी होती. कोणाची असतील? जनरली इथं हाईक करताना कुठेही फूड स्टॉल्स नाही आहे. सो आपण आपलं स्नॅक्स कॅरी करणं आणि पाण्याची बॉटल करणं कधीही सोयीचं ठरतं. त्या साईडला मे बी आपल्याला चान्स भेटेल. दिसेल वरत वाटतं. हा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग. गाईंच्या घंटांचा आवाज आणि थंड वातावरण आहे ना. नुसता कंटाळा आलाय. हा हाईक सुरू करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठून सुरू करायचं आणि कुठे शेवट करायचं. या मॅपमध्ये ट्रायंगल दिसतोय. तर हा हाईक स्टूज विलेज टू क्लिंगेनस्टॉक टू फ्रोनाल्ब्स्टॉक असा करायचा आणि नंतर फ्रोनाल्ब्स्टॉकपासून परत स्टूज विलेजला यायचं. हॅलो. याचं मुख्य कारण हे मी पुढे सांगणारच आहे. या स्तूज रिचचा प्रवास त्रिकोणी आकारात होता.
म्हणजे स्तूज गावापासून एका टोकाला जायचं ते चेअरलिफ्टने आणि तिथून हाईक करायचं 7 ते 8 किलोमीटरचं आणि दुसऱ्या टोकाला जायचं की ज्या टोकाला या तळ्याचा किंवा या ब्लू वॉटरचा फुल व्ह्यू दिसतो आणि परत त्या टोकापासून चेअरलिफ्टने परत गावात जायचं आणि गावातून फन्युक्युलरने मेन सिटीला जायचं. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा पूर्ण धुकं होतं. होप्स ठेवले की आम्हाला व्ह्यू भेटेल. उफ, अमेझिंग. नागमोडी वळणं, कुठे चढ, कुठे उतार, कुठे पायऱ्या असं करत करत साधारण 4 ते 5 किलोमीटरचा पल्ला आम्ही गाठला होता. आता हाच रूट का निवडायचा याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगते. या हाईकची अजून एक गंमत होती. जसजसं जवळ जाऊ तसा तो व्ह्यू खूप सुंदर होत होता. पण अलीकडेच वाटायचं हे किती छान दिसतंय आणि तिथे 50 फोटो काढत बसायचे मी. पण असं कधी कधी आपल्याला वाटतं ना, जे डोळ्यांना दिसतं ते कॅमेरामध्ये नाही आपल्याला कॅप्चर करता येत. कुठे? हॅलो. आपण खूप राईट डिसिजन घेतला इकडून तिकडे जायचं. राईट. नमस्ते. चालताना दुतर्फा रंगबिरंगी फुलं, हे हिरवगार गवत, ते निळशार पाणी, नितांत सुंदर अनुभव होता हा. किती किलोमीटर चाललोय आपण आज? माउंटेनची ही बाजू आहे. या बाजूला गाई नाही दिसत आहे. डायरेक्ट लेक. 12 किलोमीटर चाललोय. सगळ्या पायऱ्या आहेत पण वर्थ. थोडी सागर निळाई, थोडे शंख शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या वेट. किती वाजले? कसं आहे? कसं वाटतंय? रस्ता संपत नाहीये. गाईंचा आवाज येतोय. मधू, कसा आहे व्ह्यू? थोडं सांग ना याच्याबद्दल. मोठी राईड होती आणि आता जवळजवळ 12 किलोमीटरचं हाईक करून आम्ही इथं पोहोचलो आणि हे लेक बघून सगळं विसरून गेलं. वातावरण पण छान आहे. फक्त थोडासा सूर्य पाहिजे होता, थोडंसं सनलाईट पाहिजे होतं. तर हे रिफ्लेक्शन आणखी छान दिसलं असतं. समथिंग इज बेटर. बघा
थोडं 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 म्हणून या संपूर्ण हाईकमध्ये जवळजवळ 15 किलोमीटर आम्ही चाललो. आणि आता पुन्हा आम्ही स्तूस विलेजला जाऊन मेन सिटी झुरिकला जाणार. लांब राहा. बस म्हणते हात लावू नको.